मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर आता राज ठाकरेंनी टीका केली आहे। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका। मोदींच्या परदेश दौऱ्यावरही राज यांनी टीका केली आहे। चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची ही मागणी यावेळी राज ठाकरेंनी केलेली आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्याचं काय करणार आता आपण, असा सवालही राज ठाकरेंनी विचारलेला आहे। या संदर्भातच ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, काय म्हटलंय राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानाचा त्यांनी खरपूस समाचार या एपी पोस्टच्या माध्यमातून घेतलेला पाहायला मिळतोय। कारण जर तुम्ही काटकसर करण्याचं आव्हान जनतेला करत असाल तर त्याची सुरुवात ही तुमच्यापासून आणि तुमच्या पक्षापासून करायला हवी, अशा प्रकारचं त्यांनी या एपी पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर ज्या प्रकारे आता हे आव्हान करण्याची का गरज पडली, कारण राज्य आणि केंद्रातलं जी अर्थव्यवस्था आहे ती पूर्णपणे मोडकळीस निघालेली आहे। आणि पश्चिम बंगाल निवडणुका, त्यानंतर बिहारच्या निवडणुका या झाल्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे रेवड्या वाटल्या गेल्या, निवडणुका जिंकल्या गेल्या, त्यातून तुम्ही पैसा वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचं स्वागत झालं असतं। परंतु तुम्ही कुठेतरी महिलांना तुटपुंजे जे पैसे द्यायचे आणि ते महागाईच्या रूपाने परत काढून घ्यायचं, अशा प्रकारे तुम्ही करणार असाल तर हे रेवड्या वाटू नका, असं तुम्ही ठामपणे सांगणार आहात का? आणि पेट्रोल डिझेलच्या वापराबाबत काटकसर कृष्णात काही मिनिटांसाठी थांबवते। अविनाश अभ्यंकर आपल्या बरोबर मनसे नेते जोडले गेलेले आहेत। अविनाशजी, राज ठाकरेंनी ही पोस्ट केलेली आहे आणि यावेळी त्यांनी मोदींना काही प्रश्न विचारलेले आहेत। शेवटी कसं आहे, देशाचं पालकत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जे प्रश्न विचारले आहेत हे 140 कोटी जनतेच्या मनातील आहेत। हा विषय काय फक्त महाराष्ट्राचा नाही आहे। आणि स्वतः राजसाहेब ठाकरे किती प्रगल्भ आहेत, म्हणजे राजकीय यश किंवा अपयश याचा विचार न करता देशाचा विचार करून त्यांनी जे प्रश्न मांडलेले आहेत ते प्रश्न चुकीचे आहेत का? तर नाही। निवडणुकीच्या काळात आपल्याला खर्च दिसले का? नाही। रेवड्या वाटताना आपल्याला खर्च दिसले का? नाही। इतर गोष्टी करताना खर्च दिसले का? तर त्यावर बोलण्याची काही आवश्यकता नाहीये। ते ट्विटच इतकं बोलकं आहे की ते जरी सगळ्यांनी सिरियसली घेतलं, तर त्यात त्यांनी सन्माननीय पंतप्रधानांना हेही सांगितलेलं आहे की आता झालंय, त्याच्या सगळ्या विषय ह्याच्यामध्ये कशा प्रकारे काढता येईल हा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। कारण विषय हा देशाचा आहे, लक्षात ठेवा। हा कुठल्या व्यक्तीवरती टीका करण्याचा विषय येत नाही, परंतु पालकत्व ज्यांच्याकडे आहे, शेवटी कैफियत कोणाकडे मांडली जाईल? देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांकडेच ना, कारण विषय देशाचा आहे, बरोबर आहे। अशा घटना मागच्या भूतकाळात सुद्धा घडून गेलेल्या आहेत, परंतु त्याची उदाहरणं द्यायची नाही द्यायची किंवा त्याच्यावर डिबेट करायचं का, हा विषय नंतरचा आहे। आपण आता ह्याच्यावर कसा मार्ग निघेल वर्तमानात आणि भविष्यात याचा सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे। थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर काल तुम्ही जर शेअर मार्केट बघितलं असेल तर ते काही 1000 पॉईंटनी खाली आलं। त्याच्यामध्ये जे गोल्ड इन्व्हेस्टर्स होते त्याचं काही लाख मला वाटतं कोटींचं नुकसान झालंय। तुमच्या चॅनल जिल्हा पेपरची बातमी आहे। विषय इतकाच आहे की सन्मान्य राजसाहेबांनी जे प्रश्न विचारले आहेत ते कुठल्याही राजकीय अंगाने नाहीयेत, तर जशी महाराष्ट्राची काळजी आहे तशी देशाची ही काळजी आहे। त्यामुळे याच्यावर उत्तरं जी जनसामान्याला पटतील ही अपेक्षित आहेत, त्यातून मार्ग 100% सगळे मिळून काढूच। निश्चित, धन्यवाद। अविनाश अभ्यंकर मनसे नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, चुका तुमच्या, भुर्दंड जनतेला का, असा थेट सवाल राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना विचारलाय। अगदी बरोबर आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांनी मांडलेली भूमिका ही प्रातिनिधिक भूमिका आहे। ही महाराष्ट्रातल्या किंबहुना देशातल्या जनतेच्या मनातली ही भूमिका आहे। कारण एकीकडे तुम्ही आम्हाला काटकसरीचं आवाहन करताय, आम्हाला परदेशात जायला नको असं सांगताय, तुमचे मात्र विदेश दौरे काही थांबत नाहीत। इकडे जर आम्हाला गाड्या वापरू नका असं सांगितलं जात असेल तर साध्यातल्या साध्या आमदाराला सुद्धा 4 आणि 5 गाड्यांचा ताफा का लागतो? मंत्री 30-30 गाड्या का वापरत आहेत? जर असं वाटतंय की इकडे फार आपल्यावर आर्थिक संकट येणार आहे तर मग कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये कशासाठी उधळले जात आहेत? त्यामुळे हे सगळे प्रश्न हे जनतेच्या मनातले प्रश्न आहेत आणि तेच नेमके प्रश्न
मनसे प्रमुखांनी विचारले तर त्यात आश्चर्य नको. बरं, सुषमाताई आमच्या बरोबर अशाच जोडलेल्या अतुल भातखळकर सुद्धा भाजप नेते आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अतुलजी, राज ठाकरेंनी एक महत्वाची पोस्ट आज केलेली आहे. खरं तर यापुढे हे जे काही जनतेला सोसावं लागणार आहे याला जबाबदार कोण, असा थेट सवाल राज ठाकरेंनी पोस्टच्या माध्यमातून विचारलाय. नाही, मुळात राज ठाकरेंना जनतेने नाकारलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विधानांना कोणी महत्व देत नाही. भारतीय जनता पार्टी तर अजिबात महत्व देत नाही. प्रधानमंत्र्यांनी जागतिक परिस्थिती लक्षात घेता आव्हान केलेलं आहे आणि तुम्ही जनतेच्या प्रतिक्रिया घ्या. जनता या आव्हानाला प्रतिसाद देतीये. अनेकांनी आपले विदेश दौरे रद्द केलेले आहेत आणि त्याच्यामुळे जागतिक युद्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळ्या जगाला माहितीये की हॉर्मोजची समुद्रधानी ज्यातून 45% आपलं ऑइलचा इम्पोर्ट होतो ती गेले महिनाभर बंद आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध चालू आहे. अशा वेळेला प्रधानमंत्र्यांनी जनतेला जर का काटकसरीचं आव्हान केलं असेल तर ते अत्यंत स्वाभाविक आहे. जनता त्याला प्रतिसाद देते. आता प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर का जात आहेत? प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर हिंडायला जात नाहीत. प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर देशहिताकरता जात असतात आणि त्यामुळे देशहित अत्यंत महत्वाचं असतं आणि त्यामुळे प्रधानमंत्र्यांना ते जर का व्यक्तिगत कामाकरता गेले असते तर तुम्ही त्यांना बोलू शकला असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की फ्रस्ट्रेट झाल्यामुळे अशा प्रकारची विधानं करतायत. अर्थव्यवस्थेचं कुठलंही ज्ञान किंवा माहिती त्यांना नाहीये हे यातून स्पष्ट होतं. जे काही निवडणुकांमध्ये खर्च झालेला आहे स्पष्ट म्हणजे गाड्यांचा ताफा, मिरवणुका, स्वतःवर फुलं उधळून घेतलेली आहेत, या सगळ्याचा भुर्दंड जनतेला सोसावा लागतोय असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या पोस्टमध्ये. निवडणुका या निवडणुका असतात. पहिली गोष्ट, निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी प्रचार करती मूलभूत लोकशाहीची मूलभूत हे गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकींना पर्याय नसतो आणि आम्ही अंतर्गत निवडणुका करतो भारतीय जनता पार्टीच्या. कळलं की नाही? मनसे किंवा उभाटासारखी हुकुमशाही आमच्याकडे नाहीये. हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे जगामध्ये गेल्या 2-2.5 महिन्यापासून पेट्रोल डिझेलची टंचाई त्या देशांनी लागू केलेली आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले आहेत. आठवड्यातले 2 दिवस 3 दिवसच गाड्या वापरा असे फतवे जगातल्या जवळजवळ सर्व देशांनी काढलेले आहेत. असं असताना मुळामध्ये आपल्या देशामध्ये अद्याप कुठल्याही प्रकारचा नियमन केलेलं नाहीये. हेच सर्वात मोठं आपलं यश आहे. कारण या परिस्थितीमध्ये सुद्धा ज्या देशाचा 80% एनर्जी सप्लाय हा इम्पोर्टवर आधारित आहे त्या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये एनर्जी सप्लाय व्यवस्थित चालू आहे. हेच सरकारचं मोठं यश आहे. प्रधानमंत्र्यांनी एक आव्हान जनतेला केलंय आणि जनता त्याला प्रतिसाद देईल ना. यांनी उठाठोड करायची काय गरज आहे? यांनी कोरोनाच्या वेळेला अशाच भाषा केल्या होत्या. बरं अतुलजी, बरं एक महत्वाचा प्रश्न तुम्ही सुरुवातीला असं म्हणालात की राज ठाकरेला जनतेने नाकारले, त्यांच्या पक्षाची ताकद नाही म्हणून त्यांनी प्रश्न विचारू नये असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन घेतलीत म्हणून मी रिॲक्शन देतो का? तर मला रिॲक्शन पण द्यायची नाही असं आहे का काही? असं तर नाहीये ना काही. आणि त्याच्यामुळे त्यांना जनतेने नाकारलं ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मी असं म्हटलं की जनता त्यांच्या मतांना काडीची किंमत देत नाहीये हे त्यांनी लक्षात ठेवावं. निश्चित. धन्यवाद अतुल भातखळकर, आमदार भाजपाचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. आता नवनाथ बन भाजपाचे नेते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, अनेक प्रश्न आज राज ठाकरेंनी विचारलेले आहेत. हे जे काही आवाहन तुम्ही जनतेला केलेलं आहे आणि आतापर्यंत जे काही भुर्दंड आता याच्या पुढे जनतेवर पडणार आहे का असं थेट राज ठाकरेंनी म्हटलंय. चुका तुमच्या झाल्यात, मात्र त्याचा भुर्दंड जनता का सहन करणार? अजिबात कुठल्याही लोकांवर त्याचा भुर्दंड पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय आव्हान केलं हे मला वाटतं राज ठाकरे यांनी नीट समजून घेतलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की उधळपट्टी करू नका, अनावश्यक खर्च टाळा, सोनं खरेदी करू नका. आता सोन्याच्या बाबतीत जेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान असताना त्यांनी देखील, इंदिरा गांधींनी देखील सांगितलं होतं की सोनं खरेदी करू नका. सोनं खरेदी केल्यानंतर परदेशी चलन आपल्याकडे जास्त जातं. पेट्रोल डिझेलचा कमी वापर करा. याच्यामध्ये गैर काय? मुळामध्ये आपण इराण आणि इस्रायलचं युद्ध झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आज काय अवस्था आहे? 450-500 रुपये लिटर पेट्रोल आणि डिझेल आहे. भारतामध्ये भाव वाढले का? वाढले नाही, ते नियंत्रणात ठेवले. आपल्याला ही परिस्थिती नियंत्रणात ठेवायचं असेल, एखादं संकट आल्यानंतर, आपल्या घरामध्ये एखादं संकट आल्यानंतर आपण घरात काटकसर करतो का उधळपट्टी करतो? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रमुख आहेत. या नात्यानं त्यांनी जनतेला आव्हान केलंय की काटकसर करा. तर काटकसर करा हे आवाहन केल्यानंतर राज ठाकरे यांना एवढ्या मिरच्या झोमण्याचं काहीच कारण नाहीये.
याआधी आपण बघितलं मनमोहन सिंह पंतप्रधान असताना रात्री 8 ते सकाळी 8 पेट्रोल डिझेल मिळणार नाहीत असे बोर्ड लागले होते. मलाही आठवतात, तुम्हालाही आठवत असेल. आज ती परिस्थिती आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी येणारं संकट टळावं यासाठी आपण काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्या उपाययोजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून केल्या असतील तर त्या स्वीकारल्या पाहिजे. विनाकारण त्याच्यामध्ये खोडा काढणं, त्याच्यामध्ये चुका आहेत असं सांगणं, याच्यामध्ये मोदीजींची काय चूक आहे? इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे, ते का मोदीजींनी घडवलं का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मध्ये काय चूक आहे? जागतिक पातळीवर अनेक देशामध्ये संकट आले. आपण बघता युरोपियन राष्ट्रांनी देखील पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले. आपल्याकडे वाढले का? मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एवढे सक्षमपणे आपल्या देशाचं नेतृत्व करतायत, आपल्या सगळ्यांना पुढे घेऊन जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आव्हान केलं असेल तर निश्चितपणे देश हितासाठी आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी लगेच मिरच्या लागून घेण्याचं अजिबात काही कारण नाही. त्यांनी समजून घेतली पाहिजे यामागची भूमिका काय. आपलं घर चालवताना देखील एखादं संकट आल्यानंतर आपण काटकसर करतो. एखाद्या महिन्यात हॉस्पिटलचा खर्च आला की आपण काटकसर करतो. युद्धाचा प्रसंग आहे. बरं नवनाथजी, अगदी नवनाथजी धन्यवाद. धन्यवाद आमच्या बरोबर जोडला गेल्याबद्दल. मात्र आपण जर पाहिलं तर यावेळी चुका तुमच्या भुर्दंड जनतेला का अशी थेट टीका यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधानांच्या आवाहनावर केलेली आहे आणि अनेक प्रश्न त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना सुद्धा आपल्या पोस्टच्या माध्यमातून विचारलेले आहेत.